हॅलो फ्रेंड्स, आज आपण युनिट नंबर 1 मध्ये मागच्या लेक्चरला ग्राफिक फंक्शन ऑफ ग्राफिक्स मोड बघितले. मग त्याच्यातले तिन्ही पार्ट आपले शिकून झाले. बेसिक्स, ग्राफिक्स मोड, सेकंड आहे शेप्स आणि थर्ड आहे कलर. आजच्या लेक्चरला आपण बेसिक ग्राफिक्स पाइपलाइन शिकणार आहोत. आता बेसिक ग्राफिक्स पाइपलाइन मध्ये ही जी एक फिगर आहे याच्यामध्ये काय केले, 3D ग्राफिक्स पाइपलाइन दाखवल्या. आता पहिल्यांदा आपण या फिगर मध्ये किंवा या डायग्राम मधली जी काही कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा आपण समजून घेऊया. आता आपण स्टार्ट करणार आहोत. हा एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस, तो म्हणजेच तुमचा व्ह्यू पॉइंट. व्ह्यू पॉइंट म्हणजेच काय आहे, लोकेशन ऑफ कॅमेरा ऑर आय. तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचं लोकेशन फिक्स करताय, ठीक आहे. त्यालाच आपण कॅमेरा कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणणार आहे. जो काही तुमचा व्ह्यू पॉइंट आहे, जिथे तुम्ही कॅमेराचं लोकेशन ठेवणार आहे, त्याला आपण कॅमेरा कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणणार आहे. त्यानंतरची पहिली जी तुमची प्लेन असणार आहे ती तुमची फ्रंट प्लेन असेल. म्हणजे तुमच्या कॅमेराची पहिली जी काच असेल ती म्हणजेच तुम्ही फ्रंट प्लेन म्हणताय, त्यालाच आपण नियर क्लिपिंग प्लेन पण म्हणतो. नेक्स्ट जी स्क्रीन असणार आहे, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला त्या स्क्रीनवरती तुमची इमेज कॅप्चर करायची, ती जी स्क्रीन असणार आहे किंवा तो जो प्लेन असणार आहे त्याला आपण व्ह्यू प्लेन म्हणतो. आणि व्ह्यू प्लेन हा सेम तुमचा जसा व्ह्यू पोर्ट असतो तसाच तुमचा व्ह्यू प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम असते. आता व्ह्यू प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजेच तुमचा व्ह्यू रेफरन्स पॉइंट, म्हणजे जिथं आपण कॅमेरा मेन ठेवणार आहे व्ह्यू पॉइंट असेल तसा तुमचा व्ह्यू प्लेन वरती पण व्ह्यू रेफरन्स पॉइंट असणार आहे. म्हणजे ज्याच्यावरती तुमची इमेज कॅप्चर होणार आहे. म्हणजे इमेज कशी दिसणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. आणि तसाच बाहेर एक ऑब्जेक्ट दाखवलाय, तो ऑब्जेक्ट म्हणजेच तुमचं काय असणार आहे, फार क्लिपिंग प्लेन, ज्याला आपण बॅक प्लेन म्हणतो. आता हा जो तुमचा रिअल ऑब्जेक्ट असेल, या रिअल ऑब्जेक्ट आपण कॅमेरामध्ये इमेज म्हणून काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. मग ती इमेज जी आहे ती म्हणजेच तुमच्या व्ह्यू प्लेन वरती ऍक्च्युअल इमेज दिसेल, त्याला आपण विंडो असं नाव दिले, ठीक आहे. आता हे जे काही व्ह्यू पॉइंट वरून येणारे जे काही रेज आहेत, आता यामध्ये मल्टिपल रेज असतील, म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टच्या पार्ट मधून मल्टिपल रेज पास होत असतात. आता हा जो मल्टिपल रेज जो आहे, म्हणजे तुमचे समजा हा काय आहे, आपला एक विंडो आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टचा जो काही इथला हे जे काही कॉर्नर असणार आहेत तेच तुमच्या विंडोचे पण कॉर्नर असणार आहे, ठीक आहे. आता या ऑब्जेक्टच्या बाहेर हे जे काही रेज बाहेर पडणार आहेत, म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टच्या पाठीमागच्या साईडला जे काही रेज बाहेर पडणार आहे त्याला आपण व्ह्यू व्हॉल्यूम किंवा व्ह्यू पिरॅमिड म्हणणार आहे, ठीक आहे. आता ही जी काही इमेज असणार आहे याला आपण वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम, म्हणजे तुमचा जो ऑब्जेक्ट असणार आहे तो वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असतो, बरोबर. म्हणजे तो तुमचा 3D ऑब्जेक्ट असणार आहे. त्यात तो जो काही 3D ऑब्जेक्ट आहे तो आपण कन्वर्ट कशामध्ये करणार आहे, 2D ऑब्जेक्ट म्हणजेच विंडो म्हणतो किंवा आपण त्याला एखादी इमेज म्हणू शकतो. आता हे जे काही एक्झाम्पल आहे किंवा हे जे काही ग्राफिक्स पाइपलाइन जी असणार आहे ती आपले जो प्रोफेशनल कॅमेरा असतो त्याच्या थ्रू जर तुम्ही कधी बघितलं असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल की आपण ज्यातून फोटो पाठीमागच्या साईडून काढतो तो तुमचा व्ह्यू पॉइंट असतो, जिथं आपण आईज लावतो, बरोबर. त्यानंतर आपल्याला मध्ये एक स्क्रीन दिसते, म्हणजे पहिली जी स्क्रीन बाहेरच्या बाजूला दिसत्या ती जी स्क्रीन असते त्याला आपण फ्रंट प्लेन म्हणतो. आणि पुढच्या साईडला आपण ऍडजस्टमेंट करून जो काही व्ह्यू प्लेन मधला जो काही प्लेन असेल, काच असेल, ती लेन्स आपण झूम किंवा आपण आउट पण करतो. त्याच्यावरती आपल्याला जी काही ऑब्जेक्ट असेल त्याची इमेज आपल्याला मिळणार असते. आता आपण हे इन डिटेल मध्ये बघूया काय आहे ते, ठीक आहे. बेसिक ग्राफिक्स पाइपलाइन. इन कॉम्प्युटर ग्राफिक्स द ऑब्जेक्ट ज्योमेट्री टू डिस्प्ले देम ऑन अ ग्राफिक्स डिव्हाइस. म्हणजे जो काही 3D ऑब्जेक्ट आहे तो 3D ऑब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला ज्योमेट्री ऑब्जेक्ट म्हणतो, बरोबर. तो ज्योमेट्री ऑब्जेक्ट जर आपल्याला ग्राफिक्स डिव्हाइस वरती डिस्प्ले करायचं असेल तर a 3D graphics pipeline take us from a mathematical representation of an object in space to its image on the device. म्हणजे तुमचा जो काही 3D ग्राफिक्स पाइपलाइन आपण जी बघणार आहे ती आपण मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट करणार आहे.
म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट असणार आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे हा जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट आपण मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करतो, म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असणार आहे. इन स्पेस टू इट्स इमेज ऑन अ डिव्हाइस, म्हणजे जो काही वर्ड कोऑर्डिनेटर सिस्टीम मध्ये जो काही स्पेस मध्ये असणार आहे तो आपल्याला इमेज मधून कन्वर्ट करायचा आहे. Objects in a real world are expressed with respect to a word coordinate system. आपल्याला माहित आहे ऑब्जेक्ट हा काय आहे, रिअल वर्ड आहे, बरोबर. ऑब्जेक्ट इन अ रिअल वर्ड, रिअल वर्ड मध्ये ऑब्जेक्ट असणार आहे तो आपण एक्सप्रेस कशात करणार आहे, वर्ड कोऑर्डिनेटर सिस्टीम मध्ये करणार आहे. द वर्ड इज देन प्रोजेक्टेड ऑन टू अ व्यू प्लेन फ्रॉम अ व्यू पॉइंट दॅट इज द लोकेशन ऑफ अ कॅमेरा ऑर एन आय. आपण जो काही ऑब्जेक्ट आहे तो आपण प्रोजेक्ट कशावरती करणार आहे, व्ह्यू प्लेन वरती करणार आहे, बरोबर. जो काही ऑब्जेक्ट आहे तो आपण या व्ह्यू प्लेन वरती आपल्याला तो ऑब्जेक्ट आणायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, कोणाचा यूज केलाय तर व्ह्यू पॉइंटचाच, म्हणजेच लोकेशन ऑफ कॅमेरा असणार आहे. वी हॅव अन असोसिएटेड व्ह्यू प्लेन अँड द कॅमेरा कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे जो काही व्ह्यू प्लेन आहे आपला, हा जो काही व्ह्यू प्लेन आहे ह्या व्ह्यू प्लेन आणि कॅमेरा एकमेकाला असोसिएटेड आहे. लुकिंग फ्रॉम अ व्ह्यू पॉइंट अलॉंग द पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस ऑफ द कॅमेरा कोऑर्डिनेट सिस्टीम स्पेसिफाईज द व्ह्यू डायरेक्शन. आता हे लक्षात ठेवा की आपण जो काही कॅमेरा आपला असणार आहे या कॅमेराचा जो काही झेड ऍक्सिस असणार आहे त्याच्या थ्रू आपलं काय असणार आहे, आपला ऑब्जेक्ट बघण्याची आपली डायरेक्शन असणार आहे. मग ती जी डायरेक्शन आहे त्याला व्ह्यू डायरेक्शन म्हणणार आहे, ठीक आहे. म्हणजे व्ह्यू पॉइंट ते व्ह्यू प्लेन एकमेकाला असोसिएटेड आहेत आणि व्ह्यू पॉइंट वरून जो काही आपण ऑब्जेक्ट बघणार आहे तो व्ह्यू पॉइंटच्या झेड ऍक्सिस नुसार तो त्याची व्ह्यू डायरेक्शन असणार आहे. A window in the view plane specifies the area of interest. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला कशावरती दिसणार आहे तर व्ह्यू प्लेन वरती दिसणार आहे, ज्याला आपण विंडो म्हणते. म्हणजे ओरिजिनल विंडो जी आहे ती आपल्याला ऍज अ इमेज म्हणून विंडो कशावरती दिसणार आहे तर व्ह्यू प्लेन वरती दिसणार आहे. द व्ह्यू व्हॅल्यूम ऑर व्ह्यू पिरामिड इज द इन्फानाइट व्हॅल्यूम swept out by the rays starting at the viewpoint and passing through point of the window. म्हणजेच आता हा व्ह्यू व्हॅल्यूम किंवा व्ह्यू पिरामिड काय आहे तर तुमच्या व्ह्यू पॉइंट वरून जे काही हे रेज बाहेर पडणार आहेत तुमच्या विंडो पेक्षा पण बाहेर पडणार आहे, म्हणजे विंडो पासून बाहेर होणार आहे ते रेज म्हणजेच तुमचा व्ह्यू व्हॅल्यूम किंवा व्ह्यू पिरामिड असेल. To limit the output of object, one often uses a near or front or either and far or back or yon clipping plane. म्हणजे तुमचं जे काही रिअल ऑब्जेक्ट असणार आहे, जो काही तुमचा रिअल ऑब्जेक्ट असेल जो आपल्याला व्ह्यू प्लेनला दाखवायचा आहे, मग त्याचं आउटपुट काय असेल की तुमचे क्लिपिंग म्हणजे बॅकग्राऊंडचं जर तुम्हाला सगळं क्लिप करायचं असेल तर ते कोण करू शकतं, एक म्हणजे तुमचा नियर क्लिपिंग पेन आणि दुसरा असणार आहे फार क्लिपिंग पेन. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या बाहेर जे काही असेल ते आपल्याला क्लिप करू शकतो, जे काही जवळचं असेल तेही क्लिप करायचंय, त्या ऑब्जेक्टच्या जवळचं असेल ते, आणि ऑब्जेक्टच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे जे लांबच्या साईडला जे आहे ते पण आपल्याला काय करायचंय क्लिप करायचंय. म्हणून त्याच्यासाठी आपण दोन क्लिपिंग वापरतो, एक म्हणजे कुठला असणार आहे तर नियर क्लिपिंग प्लेन आणि दुसरा आहे तो बॅक क्लिपिंग पेन. द व्हॅल्यूम इनसाइड द व्ह्यू व्हॅल्यूम बिटवीन these two planes is called as the truncated view value or truncated view pyramid. म्हणजे तुमचं जे व्ह्यू व्हॅल्यूम जे आहे त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूम्स असणार आहेत, मग ते दोन्ही प्लेनच्या मध्ये असणार आहेत, बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या पाठीमागच्या साईडला, मग त्याला आपण काय म्हणणार आहे ट्रंकेटेड व्ह्यू व्हॅल्यूम किंवा ट्रंकेटेड व्ह्यू पिरामिड. Only those parts of object that lie in this volume or project into the window will be displayed.
म्हणजे तुम्ही जो काही ऑब्जेक्ट आहे तो फक्त तुम्हाला दिसणार आहे, त्याच्या पाठीमागे जे काही बॅकग्राऊंडला आहे ते आपण कॅप्चर करणार नाहीये. मग आता ती जी काही विंडो आहे म्हणजे तो प्रोजेक्ट विंडोवरती ज्यावेळी डिस्प्ले होणार आहे, म्हणजे आपण काय करतोय, तो जो काही ऑब्जेक्ट आहे हे हा ऑब्जेक्ट आपण काय करणार आहे, विंडोवरती डिस्प्ले करणार आहे. फाइंडिंग दोज पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट इज रेफर्ड टू ॲज अ क्लिप. म्हणजे आपण मगाशी सांगितलं, जो ऑब्जेक्ट आपला असणार आहे तो फक्त आपल्याला त्या व्ह्यू प्लेन वरती दिसेल आणि बाकीचे जे काही असेल, फाइंडिंग दोज पार्ट ऑफ ऑब्जेक्ट सोडून जे काही बाकीचं आपल्याला सापडणार आहे ते आपण काय करणार आहे, क्लिपिंग करतो. बऱ्याच वेळा आपण फोटोशॉपमध्ये बघतो की आपला जर फोटोच्या पाठीमागं बरेच अनवॉन्टेड इन्स्टन्स असतात किंवा इमेजेस असतात, जर ते आपल्याला बॅकग्राऊंड हलवायचं असेल तर आपण क्लिपिंग करतो, आपले इमेजेस क्लिप करतो. तसंच याच्यामध्ये पण आपण करू शकतो. द अल्टिमेट स्टेप इन मॅपिंग अन ऑब्जेक्ट टू अ ग्राफिक्स डिव्हाइस इन्व्हॉल्व अ मॅप दॅट ट्रान्सफॉर्म व्ह्यू प्लेन कोऑर्डिनेट टू द फिजिकल कोऑर्डिनेट. आता आपण याच्यामध्ये एक मॅपिंग करतोय. मॅपिंग कोणाबरोबर करतोय तर ऑब्जेक्ट बरोबर. मग तो ऑब्जेक्ट आणि ग्राफिक्स डिव्हाइस जो आहे तो आपण एकमेकाला मॅप करणार आहे, बरोबर. म्हणजे तुमची जी फ्रंट साइडला दिसणारी ऑब्जेक्टची इमेज असेल, ऑब्जेक्ट दिसणार आहे, तीच आपल्याला ग्राफिक्स डिव्हाइस मध्ये आपल्याला ते दाखवायचंय. त्यामुळं ऑब्जेक्ट आणि ग्राफिक डिव्हाइस यांचं आपण मॅपिंग करतो. मग आता ह्यात मॅप नक्की काय करणार आहे, इन्व्हॉल्व अ मॅप दॅट, आपण इन्व्हॉल्व काय करतो या मॅपमध्ये, ट्रान्सफॉर्म व्ह्यू प्लेन कोऑर्डिनेट टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे व्ह्यू प्लेन वरती जो काही तुमचे कोऑर्डिनेट्स आहेत, कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ती फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेटरला ट्रान्सफर करतोय, बरोबर. इट इज अ 2 स्टेज प्रोसेस. आता याच्यामध्ये 2 टाईपचे प्रोसेस होतं. फर्स्ट कुठले, अँड इनिशियल मॅप ट्रान्सफॉर्म द विंडो टू अ व्ह्यू पोर्ट दॅट इज द सब रेक्टँगल ऑफ अ फिक्स्ड रेक्टँगल कॉल्ड एज द लॉजिकल स्क्रीन. म्हणजे पहिल्यांदा आपण पहिली इनिशियल स्टेज काय करणार आहे, आपण ट्रान्सफॉर्म करणार आहे. कुठून, विंडो टू व्ह्यू पोर्ट ट्रान्सफॉर्मेशन करणार. म्हणजे यांचा आपण एक मॅप करतोय, बरोबर. म्हणजे आपण मॅप ट्रान्सफॉर्म काय करणार आहे, जी काही ओरिजिनल विंडो आहे ती विंडो टू व्ह्यू पोर्ट, त्या व्ह्यू पोर्ट पर्यंत जे काही दिसणार आहे ते, दॅट इज अ सब रेक्टँगल ऑफ अ फिक्स्ड रेक्टँगल. म्हणजे आपल्याला एक सब रेक्टँगल मिळणार. जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे, ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे, त्या ओरिजिनल ऑब्जेक्ट पासून आपल्याला काय मिळणार आहे, एक छोटा इमेज ऑब्जेक्ट मिळणार आहे, म्हणजे दिसणार आहे तो. पहिल्यांदा त्याला आपण काय म्हणणार आहे, लॉजिकल स्क्रीन. म्हणजे ओरिजिनल पासून आपण इमेज तयार केली, त्याला आपण लॉजिकल स्क्रीन म्हणतो. सेकंड काय आहे, सेकंड मॅप देन ट्रान्सफॉर्म लॉजिकल स्क्रीन कोऑर्डिनेट्स टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट्स अँड ऑल्सो फिल्स इन सम मिसिंग डिटेल. मग सेकंडला आपण काय करणार आहे, जो लॉजिकल स्क्रीन आहे, कोऑर्डिनेटर आहे, तो फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेटरला मॅप करणार आहे. म्हणजे आपण याच्या आधी काय बघितलेलं, डिरेक्टली विंडो पासून फिजिकल डिव्हाइसला आपण जातो. म्हणजे व्ह्यू प्लेन कोऑर्डिनेटर टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेटर, हे डिरेक्टली होत नाही. याच्यामध्ये 2 स्टेप केल्या, बरोबर. पहिली जी आहे ती कुठली आहे, तर आपण जी काही विंडो आहे ती आपण व्ह्यू पोर्ट बरोबर ट्रान्सफॉर्म केली. आणि सेकंड काय केलं, जी काही लॉजिकल स्क्रीन म्हणजे तुमचा व्ह्यू पोर्ट जो आहे ती कोऑर्डिनेटर सिस्टीम टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेटर सिस्टीम. आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही मिसिंग डिटेल्स असतील त्या पण आपण काय करतोय, सेकंड स्टेजला फिलअप करतोय. अ 2D ग्राफिक्स पाइपलाइन इज सिमिलर बट मच सिम्पलर दॅन दॅट ऑफ 3D. आपण 2Dचं जसं बघितलं, 3D जसा बघितला तसा 2D पण आपण ट्रान्सफॉर्मेशन बघू शकतो. हा 3D पेक्षा 2D कधीही सिम्पलर आहे. We have a 2D world coordinate system and a window. Those edges are parallel to the coordinate axis. म्हणजे तुमचा जो काही 2D coordinate system आणि तुमचा जो काही विंडोचे एजेस असणार ते एकमेकाला पॅरलल असतील. आता इथे आपण दाखवले बघा. फर्स्ट फिगर काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन सिक्वेन्स इन विविंग प्लेन. आता ट्रान्सफॉर्मेशन सिक्वेन्स इन विविंग प्लेन मध्ये काय होतं की तुमचा 3D ऑब्जेक्ट असणार आहे. तो 3D ऑब्जेक्ट आपण ट्रान्सफॉर्म इनटू अ कॅमेरा कोऑर्डिनेटर सिस्टीम. त्यानंतर आपण क्लिक करतोय म्हणजे आपल्याला फ्रंट काय मिळणार आहे,
नियर व्ह्यू प्लेन मिळतो, व्ह्यू क्लिपिंग मिळतो, तो म्हणजेच तुमचा क्लिप अगेन्स्ट व्ह्यू व्हॅल्यू. सेकंडला आपण प्रोजेक्ट टू द व्ह्यू प्लेन, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट त्या व्ह्यू प्लेन वरती दिसेल. थर्डला आपण काय करणार आहे, ट्रान्सफॉर्म टू व्ह्यूपोर्ट, म्हणजे तो व्ह्यूपोर्टला आपण ट्रान्सफॉर्म करणार आहे. आणि लास्टला आपल्याला ट्रान्सफॉर्म टू द फिजिकल कोऑर्डिनेट मिळणार आहे. 2D मध्ये कसं होणार आहे, तर 2D ऑब्जेक्ट असणार आहे, तो फक्त आपण काय करणार आहे, ट्रान्सफॉर्म कॅमेरा कोऑर्डिनेटर सिस्टीम ऐवजी डिरेक्टली आपण क्लिप करणार आहे अगेन्स्ट विंडो, ट्रान्सफॉर्म टू व्ह्यूपोर्ट आणि ट्रान्सफॉर्म टू फिजिकल कोऑर्डिनेटर सिस्टीम. म्हणजे 3D मध्ये आपल्याला 1, 2, 3 आणि 4 स्टेप मध्ये जातो आणि 2D मध्ये आपण फक्त 2 स्टेप मध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. थँक्यू.